हे सर्व जण पायी चालत नांदणीपासून आता कोल्हापूरपर्यंत पायी चालत आलेले आहे. 35 वर्षांची साथ कशी सोडू आज? नमस्कार मित्रांनो, मी दत्तगुरु तुमचं स्वागत करतो आपल्या ट्रॅव्हलच्या नवीन एका व्लॉगमध्ये. मित्रांनो, आजचा हा आपला नुसता प्रवास नसणार आहे, तर हा एक लढा असणार आहे. हा लढा एका मुक्या जीवासाठी, हा लढा कोल्हापुरातल्या माणुसकीसाठीचा. चला तर बघूया आजचा लढा. अरे कोल्हापूरकरांनो, उठा, आता जागे व्हा. या पैशावाल्यांनी पैशाच्या जोरावर न्यायव्यवस्थेच्या आडून त्या अंधाराच्या काळोखातून माझा अपहरण केला. 35 वर्षांचं आपलं अतूट नातं तोडण्याचा प्रयत्न केला. या माणुसकीच्या, आपुलकीच्या आणि हक्काच्या घरातून ओढून नेलं आणि त्या अनोळख्या जंगलाच्या एका कोपऱ्यात नेऊन सोडलं. या विरान जंगलात तुमच्या वाचून माझा जीवच लागत नाही. अन्न पाणी सुद्धा गोड लागत नाही. रस्त्याकडे डोळे लावून घर वापसीची वाट बघत आहे. मला परत घेऊन चला. मी तुमची लाडकी माधुरी. कोल्हापूर हा एक असा जिल्हा आहे की जो माज करणाऱ्यांची पायतानांनी केस काढतो आणि एका मुक्या जीवासाठी पेटून उठतो. आणि आज हा जिल्हा नाही तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठला आहे. आणि त्यासाठी ही आजची पदयात्रा काढली आहे. सकाळी पाटपासून नान्नी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जो पदयात्रेचा मोर्चा आहे तो काढलाय. मग याचा सरकारवर आणि अंबानींवर काय परिणाम होऊ शकतोय का नाही? निश्चितच परिणाम होणार. नांदणी गाव असेल, सर्व धर्मीय सर्व पक्षांनी मिळून हा स्वतःच्या स्वपूर्तीनं मोर्चा काढलेला आहे. त्यामुळं सरकारला, प्रशासनाला, न्याय व्यवस्थेला यांना कोल्हापूरच्या जनतेपुढे झुकावंच लागेल व आमच्या माधुरीला परत आणून द्यावंच लागेल. यासाठी जी कायदेशीर पूर्तता असेल त्यांनी करावी, तर आमचा हत्या आम्ही परत घेतल्याशिवाय गप्प बसणार. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही कायद्याने नेलंय आणि तुम्ही पण कायद्यानं जर नेत असाल तर आम्ही द्यायला तयार आहे. हे खरं आहे काय? त्यांनी जाऊन सांगू देत ना त्यांना, आम्हाला ह्यांचा हत्या नव्हता, तुम्ही त्यांचा हत्या परत द्या, त्यांनी पिटिशन दाखल करू द्या, आम्ही जाऊन आमचं तिकडं हत्या. हा ठीक आहे, धन्यवाद दादा. न्या म्हणून त्या सांगत नव्हता, त्यांनी होऊन हत्ती नेल्या. आम्ही हत्ती काय नेऊन त्यांच्या दारात नाही सोडलेला. त्यांनी हत्ती जबरदस्ती कायदा वाकवून त्यांनी हत्ती आमच्याकडून हिसकावून घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टाचा कुठेतरी मान राखतोय. त्यामुळे सुप्रीम कोर्ट असेल, संबंधित केंद्र सरकार असेल, येण्याचा पुनर्विचार करावा. राष्ट्रपती पदापर्यंत सह्यांची मोहीमचा जो काही अर्जांचा गट्टा असेल तो कोल्हापूर जिल्ह्यातून गेलेला आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपर्यंत विचार करून कायद्यामध्ये बदल करून बाबा राष्ट्रपतींनी ह्या गोष्टीवर फेर याचिका दाखल करून घ्यावी सुप्रीम कोर्टात व निर्णय माधुरीच्या बाजूने द्यावा. माधुरी ज्यावेळी नान्नीतून नेली त्यावेळी पहिला काही नोटीस वगैरे आलती, काही अचानक येऊन नेले? गेली 3-4 वर्ष झाली प्रक्रिया चालू होती. हायकोर्टामध्ये ही केस वगैरे दाखल होती. त्याचा 10-15 दिवसापूर्वी त्यांनी निर्णय दिला. त्यावेळी आमच्या गावच्या बाजूने किंवा माधुरीच्या बाजूने जी काही कायदेशीर लढाईला आमच्या वकिलांना बोलायला वेळ दिलाच नाही. फक्त त्यांची बाजू घेऊन एकतर्फी निर्णय दिलेला आहे आणि हा निर्णय कदापि कोल्हापूर जिल्ह्याला मान्य नाही. त्यामुळेच आज कोल्हापूर जिल्हा पूर्ण पेटून उठलाय. कोल्हापूर जिल्हा नाही, महाराष्ट्र सगळे जिल्हा आम्हाला सपोर्ट केला. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक संस्थांच्या संबंधित 750 गावं व महाराष्ट्रातील पशुप्रेमी, पर्यावरणवादी ही सगळे लोक पेटून उठलेले. त्यामुळे हत्ती त्यांना परत द्यावंच लागेल. आता महाराष्ट्रच नाही तर आपल्या महाराष्ट्रात जी परराज्यातली लोक आहेत ती पण वाटेने येताना पाणी, चहा, नाश्ता वगैरे देत होते. सगळ्यांची सोय केली, चांगल्या पद्धतीने सोय केली. लोकांनी सोय केलेली आहे. उत्स्फूर्तपणे त्यांनी सगळ्यांची चहा, नाश्ता, पाण्याची आणि लोकांची जेवणाची पण सोय केलेली आहे.
विशाल मंगल कार्यालयात. त्यामुळे ते अंबानीच्या पोरग्याला जर काय भूक लागला असेल तरी ते येऊन जेवून जावं. कोल्हापूरची लोक मनाला लई मोठे आहेत, येऊन जेवून जाऊ दे ते अंबानीचा पोरगा, काय अडचण नाही. आणि ती पेटा संघटना आहे की नाही, ती पशुप्रेमी संघटना म्हणून काम करते. पण तिने पशुप्रेमी संघटना म्हणून जर काम करत असताना का नाही, तिने चमड्याचं बेल्ट वापरते ते चालतंय तुम्हाला, लेदरचं पॉकेट वापरते चालतंय त्यांना, ते प्राण्यांचं नाही काय. मग कसलं प्रेम आहे त्यांचं पशुप्रेमी. पण आम्ही आमच्या हत्तीची काही निगा राखत नव्हतं काय तिथं. अंबानी जेवढं त्याच्या पोरग्याची निगा राखत नसेल तेवढा आम्ही आमच्या हत्तीची निगा राखतो. हत्तीची नाव 100 एकर जमीन आहे आमच्या मठाची. 100 एकर जमीन आहे. गवतासाठी 30 एकर त्याची जागा आहे तिची. देखभाल चांगल्या पद्धतीने करते. आता हत्तीच नाही तर पेटानं काही वर्षापूर्वी बैलांच्या शर्यतीवर परत बैलांच्यावर पण बंदी आणलेली आणि असं सांगितलेलं की 1000 वर्षापासून चालत आलेली परंपरा होती. कसं आहे, पेटा ही संस्था प्राण्यांच्या हक्कासाठी लढत जरी असली ती भारतीय नाही आहे, ती अमेरिकेची आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की यांनी कॉर्पोरेट लॉबीच्या नादाला लागून पैसे मिळवायचा हा त्यांचा धंदा आहे. पहिला यांनी सर्कशी बंद पडल्या तिथं प्राण्यांचं हाल व्हायचं म्हणून, आणि आज असल्या कॉर्पोरेट लोकांच्या दावणीला घेऊन जर आमची पाळीव जनावर यांनी नेत असतील तर असल्या कॉर्पोरेट सर्कशीला पाठिंबा देणाऱ्या पेटासारख्या संघटनांनी भारतातून बाहेर जावं, ही कळकळीची विनंती. ज्या दिवशी हत्तीला आमच्या गावातून नेण्याचा त्याने प्रयत्न केला, हत्ती ज्यावेळी आमच्या मठामध्ये येऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊन त्यावेळी आम्ही हत्तीची मिरवणूक पूर्ण गावभर काढली. जवळजवळ 20 ते 25,000 लोकसंख्या असताना देखील हत्तीने जे मान खाली घातलेली होती ती गाडीत चढूपर्यंत हत्तीने मान वर काढलेली होती. पण त्या हत्तीला काय नाव ठेवलं सांगा. आणि एवढे लहान मुलं लढल्या त्याच्यापेक्षा जास्त हत्तीच्या डोळ्यातून पाणी. आणि पिठावर बसणार जे आमचे महाराज आहेत ते आमचे श्रद्धास्थान आहे, त्यांच्या डोळ्यात अश्रू आणण्याचं काम जे कोणी केलं असेल तरी पेटा संघटनेने अंबानीने केलं. त्या अश्रूचा मोबदला त्यांना चुकावाच लागणार आहे. 35 वर्षाची साथ अशीच सोडली जाणार, सोडणार नाही. 35 वर्ष ना, त्या मुकेश अंबानीला त्याच्या पोरग्याला 1 वर्ष नांदीत पाठवून द्या म्हणावं. आम्ही त्याची देखभाल करतो. ते आनंद अंबानी 1 वर्ष त्याच्या बाला सोडून राहते का विचारा, आणि मग आमच्या हत्तीला न्यायचं का नाही हे ठरवा. अंबानीचं पोरग म्हणजे दुसरा बारका हत्तीचा आहे, त्या हत्तीला सोडा की त्या जंगलामध्ये, त्याला गरज आहे. या पदयात्रेसाठी येणाऱ्या लोकांसाठी ठिकठिकाणी अनोळखी लोकांनी अनोळखी लोकांसाठी चहा, नाश्ता आणि एवढंच नाही तर जेवणाचं सुद्धा नियोजन केलं होतं. हे महादेवी हत्तीला परत आणण्याचा लढा कुठनं कसा आणि कसा चालू झाला? सगळ्यात पहिलं बघा, आदरणीय फडके साहेब कोल्हापूर जिल्ह्याचे धन्यवाद, त्यांच्या माध्यमातून त्यांनी प्रिंट मीडियासमोर त्यांनी सांगितले की सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा व माधुरी आणण्यासाठी काय करता येईल यासाठी त्यांनी सूचना केली. त्यानंतर आताच आपण बघत आज तारीख 3 तारीख आज, आणि आपले आदरणीय माजी खासदार राव शेट्टी साहेब यांनी मूक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. तो सुद्धा मूक मोर्चा आता आम्ही कोल्हापूरच्या दिशेने आता जवळजवळ मी आता शोले पाट्यापर्यंत धडकलेले आहे. आणि अवघ्या काही तासामध्ये आपण कोल्हापूरमध्ये कलेक्टर ऑफिसांना सुद्धा ते निवेदन द्यायचं आहे. आणि आपले जिल्ह्याचे नेते माजी पालकमंत्री फडके साहेब यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम केले आणि त्यांनी राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी जवळजवळ 2,04,441 सह्यांचं
जे विक्रमी स्वाक्षरी मोहीम जे राबवली आहे ती सुद्धा चांगली राबवली आहे. त्यांनी काल ते स्पीड पोस्टर सुद्धा ते राष्ट्रपती कार्यालयाला पोहोचवलेले सुद्धा आहे. चालतंय. मग आजचा हा मोर्चा पूर्णपणे यशस्वी ठरेल असा तुमचा अंदाज? 100% यशस्वी. आणि या मोर्चामध्ये असं प्रतिनिधित्व म्हणजे म्हणण्याकरिता सर्वपक्षीय मोर्चा आहे आणि सर्वपक्षीय म्हणण्याकरिता सर्व जाती धर्मातील त्या महादेव प्रेम करणारे, मग ते महाराष्ट्रातले असतील किंवा कर्नाटक बॉर्डरवरती असतील, जे महादेवला मनापासून प्रेम करतात ते सर्व लहान मुलापासून स्त्रिया असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, हे सर्व जण पायी चालत नांदणीपासून आता कोल्हापूरपर्यंत पायी चालत आलेले आहे. आज या पदयात्रेसाठी ना कोणत्या एका जातीचे ना कोणत्या एका पक्षाचे नव्हते, तर प्रत्येक जातीचे प्रत्येक पक्षाचे होते. आणि फक्त शेकडो किंवा हजारो लोक इथे नव्हते, तर लाखो लोक या लढाईत सामील झाले होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असो किंवा नसो, पण फक्त एक लाईक आणि एक शेअर आणि सबस्क्राईब फक्त त्या माधुरीसाठी.